हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हा छान असा झणझणीत असा गवारीचा ठेचा आपण तयार केलेला आहे. तो कसा केला ते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ करा. एकदम मस्त असा भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर तर एक नंबर असा लागतो. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल गवारीच्या ठेच्याची तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजच्या नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील, म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला पहिल्यांदा सबस्क्राईब केलं तर ही रेसिपी पूर्ण पहा. तर हे पहा, आपण आहे ना आज गवारीचा ठेचा बनवणार आहोत. मी कधी केला पण नसेल, एकदम टेस्टी लागतो. चपाती पुरी बरोबर तोंडी लावण्यासाठी पण इतका छान असा गवारीचा ठेचा लागतो. तर त्यासाठी आपण ही गवार घेतलेली आहे बघा, निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे बघा, आणि शेंगदाणे. तर प्रथम काय करणार आहोत आपण, तर हे पहा आपला ना तवा गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत मुठभर. त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे शेंगदाणे, मस्त असे तळून घेऊया. त्याच्यात मिरची भाजून घ्यायची आहे, लसूण पण भाजून घ्यायचं आहे. छान असं तेलात तळून घेऊया. कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला मिरची लसूणचा. हे पहा, त्याच्यातच कोथिंबीर घालून घेऊ. छान असे बघा, मिरच्यांना पण डाग पडलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. मस्त असं भाजून तळून झालेलं आहे. कुरकुरीत असे शेंगदाणे झाले पाहिजे, म्हणजे ठेच्यामध्ये एकदम असे टेस्टी लागतात. दाताखाली आली म्हणजे कुरकुरीत लागतात. आता हे आपण थंड करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपली गवार पण घालून घ्यायची, चांगली भाजून घ्यायची डाग पडेपर्यंत, म्हणजे गवारीचा आपल्याला कच्चेपणा घालवायचा. तर हे पाच छान अशी आपली गवार पण भाजून झालेली आहे. चांगले असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मस्त असे डाग पडले. आता हे काढून घेते आणि जरा थंड करून घ्यायचे. तर हे पहा, शेंगदाणे, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे आपण खलबत्त्यात घालून ठेचून घेऊ. म्हणजे असं ठेचून घेतलं ना चव छान लागते. मिक्सरमध्ये केलं तर थोडं बदलतं. बघा, ठेचून घेतलं ना खूप छान टेस्ट लागते. हे पहा, असं छान असं आपलं ठेचून झालेलं आहे. हे पहा, आता हे आपण काढून घेऊया. शेंगदाणे असे एकदम बारीक पण नाही करायचे, त्याचे मोठे मोठे ठेवायचे म्हणजे छान लागतात. आता त्याच्यामध्ये ना आपण गवार घालून घेऊया. ती पण आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत. एकदम बारीक अशी नाही ठेचायची, थोडी अशी उबड उबड. तर हे पाच छान असं आपलं ठेचून झालेलं आहे. खूप बारीक पण नाही केलं. आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवते. आता तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत होऊ द्यायचे. तर हे पहा, आपलं तेल गरम झालेलं आहे. थोडं जिरं घालायचे, थोडीशी मोहरी घालायची. छान असं तडतडू द्यायचे. छान बघा, असं तडतडलेलं आहे. आपली मिरची, शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर
तेलामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, आणि आपण ठेचलेला गवार, बाजरीच्या भाकरीबरोबर तर एकदम एक नंबर असा हा ठेचा लागतो. तुम्ही नक्की करून पहा, खूप टेस्टी असा हा ठेचा लागतो. तर हे पहा आपला ठेचा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करते.